मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. माझं आयुष्य नीट चाललं होतं. पण तेव्हा सुरू झाला सगळा खेळ. रंजनच्या मृत्यूनंतर 6 महिने झाले असताना एक दिवस राहुल रात्री 11 वाजता माझ्या खोलीत आला. मी पलंगावर पडून पुस्तक वाचत होते. आई, जरा बोलायचं आहे, तो म्हणाला. मी उठून बसले. हो बाळा, बोल ना. तो थेट म्हणाला, आई, रोहिणीचं घर माझ्या नावावर करून दे. मी चकित झाले. का? तो म्हणाला, आई, टॅक्सच्या दृष्टीने ते चांगलं राहील. तुझ्या नावावर खूप प्रॉपर्टी आहे. टॅक्स लागेल. माझ्या नावावर केल्याने फायदा होईल. मला टॅक्सची फार माहिती नव्हती. रंजन सगळं पाहायचे. आता राहुल पाहतोय असं मला वाटलं. ठीक आहे बाळा, मी विचार करते, मी म्हणाले. तो लगेचच म्हणाला, विचार काय करायचा आई, फक्त सही करायची आहे. मी सगळी कागदपत्रं आणतो. मग म्हणाला, आई, माझ्यावर विश्वास नाही का? मी तुझाच मुलगा आहे. तुझ्याच भल्याचा विचार करतोय. मी आई होते. मुलावर विश्वास होता म्हणून होकार दिला. पुढच्या आठवड्यात राहुल काही कागद घेऊन आला. आई, इथे सही कर. मी कागद पाहिले. काहीच कळेना. भरपूर कायदेशीर शब्द होते. हे काय आहे बाळा? मी विचारलं. ट्रान्सफरचे कागद आहेत आई. प्रॉपर्टी ट्रान्सफरसाठी. मी म्हणाले, पण हे एखाद्या वकिलाला दाखवायला हवं. तो हसत म्हणाला, अगं आई, मी आहे ना, सगळं पाहिलंय. फक्त सही कर. उशीर होतोय. रजिस्ट्री ऑफिसला जायचं आहे. तेवढ्यात स्मिता आली आणि म्हणाली, आई, आजकाल मुलं आपल्या पालकांच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेतात. तुम्ही लकी आहात की राहुल एवढा विचार करतो. तिच्या बोलण्यात मात्र काहीतरी खटकत होतं. पण मी काही बोलले नाही. म्हणाले, बाळा, मला 2-4 दिवस वेळ दे. मी विचार करेन. मी म्हणाले, बाळा, मला एखाद्या वकिलाला दाखवायचं आहे. वकील? राहुल चिडून ओरडला. कशाचा वकील? आमच्यावर विश्वास नाही का? मी गप्प राहिले. पहिल्यांदाच मला माझ्याच मुलाची भीती वाटली. पण खरा छळ सुरू झाला. एक दिवस मी बाजारातून परत आले तर पाहिलं माझ्या बेडरूमचं कुलूप बदललेलं होतं. माझी किल्ली चालेना. मी स्मिताकडे गेले. बाळा, माझ्या खोलीचं कुलूप? ती म्हणाली, हो आई, आम्ही बदललं. जुनं कुलूप खराब होतं. ही घ्या नवी किल्ली. तिने किल्ली दिली. पण खोलीत गेल्यावर दिसलं की माझ्या सगळ्या फाईल्स चाललेल्या होत्या. कागदपत्रातून काही दस्तावेज गायब होते. मला कळून चुकलं. माझ्या कागदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. बरं झालं. सगळ्यात महत्त्वाची कागदपत्र मी आरती यांच्याकडे ठेवली होती. पुढच्या महिन्यात स्मिता म्हणाली, आई, परवा आमचे मित्र येणार आहेत. तुम्ही आपल्या खोलीतच राहा. आम्ही पार्टी करतोय. पण बाळा, हे माझंही घर आहे. मी म्हणाले. तेव्हा ती म्हणाली, आई, आमचे मित्र आहेत, आधुनिक लोक. तुम्हाला विचित्र वाटेल. तुम्ही आराम करा तुमच्या खोलीत. मला माझ्याच घरात कैद केलं गेलं.